माझी का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक वळवण गावात ज्या ड्रायव्हरचा खून झाला होता त्याचं नाव नांदस का? काय पत्ता लागला काय त्याच्याबद्दल? आई मला असं घाबरून जगता येणार नाही. मी या सगळ्यांविरुद्ध उभा राहणार. बघूया कोण काय करतं ते. तो आहे ना डोमकावा हरी बनतो. त्याला बघितलं ना तर मला ना असं वाटतं ना त्याला तर दमाने घ्या चिरंजीव दमाने घ्या. विनय आणि मी आम्ही दोघांनी ठरवलंय की लवकरात लवकर रजिस्टर लग्न करायचं. अगं तुम्ही दोघंही असं चोरून लपून लग्न करून काय साध्य करणार आहात? शुभा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय झालं? पुढे काय करायचं? काय करायचं त्याचाच विचार करत बसलो. पण मला वाटतं शुभा, आपण जो निर्णय घेतलाय, जो स्टँड घेतलाय प्रतापच्या अगेन्स्ट, तो करेक्ट आहे. म्हणजे आमच्या संस्कारक्षम घरात रादर या खानदानाला तो निर्णय पटणार नाही, पण आपल्याला तेच करावं लागेल. तू झोप, आपण उद्या बोलूया. ठीक आहे? बाय. गुड नाईट. गुड नाईट. मला कल्पना आहे रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. तुला झोपेतून उठवला, पण माझ्या मनामध्ये पाल चुकचुकायला लागली की मला स्वस्थ नाही बसता येत. समजलं काय? उद्यापासून या आमच्या थोर वहिनी साहेब गायकवाड त्यांच्या बंगल्यावरती लक्ष ठेवायचं, बंगल्यातल्या सगळ्या माणसांवर लक्ष ठेवायचं. आमच्या वहिनी साहेब त्यांचे सुपुत्र विनय, ती कोणती शुभांगी साळकर का फाळकर ही कामाला आहे त्यांच्याकडे, ती पोरगी, या सगळ्यांवर लक्ष ठेवायचं. डोळ्यात तेल घालून. आतमध्ये आमच्या राण्याची बायको आहेच वाड्यात, त्यांना आता एक माळी हवा आहे. तो माळी पाठवायचा. तो आपला माळी बाहेर राहील, राण्याची बायको वाड्यात. काय पाहिजे ती सगळी माहिती बरोबर मिळत राहील. तो
तुम्हा लोकांना सांगितलेलं काम करत राहा आणि तू आता सांगितल्याप्रमाणे उत्तम बातमी कळली पाहिजे. वाड्यावर नीट लक्ष ठेवायचं, माणसांवर लक्ष ठेवायचं, कोणी सुटता कामा नये. समजलं काय? झोप आता. सूर्य मावळला आणि रात्र झाली की माझ्या मनातली भूत जागी व्हायला लागतात आणि काहीतरी सांगायला लागतात, सूचना देतात. जे काही सांगतात ते सगळं एकदम खरं होतं, कायम खरं होत आले. हा बोल. हो कालच केल्यात मी सगळे चेक पाहिलेत मी. हो सगळ्या सह्या झाल्यात माझ्या. चल बाय. आईसाहेब कधी कधी एखादा दिवस खूप चांगला उजाडतो. काय झालं? नाही म्हणजे आपल्याला बागकामासाठी माळी हवा होता ना, तो मिळाला. मिळाला? हो हो हो. हो पण तो टिकणार आहे ना? आता टिकला तर त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं. हरिपंत टिकला नाहीस तर चिंता नाही. काय आईसाहेब हे सगळे मोठ्या मालकांचे म्हणजे महिपतरावांचे विचार, त्याप्रमाणे मी वागतो. चला चहा घेणार? नाही मी घेऊन आलो. विनय साहेब झोपलाय अजून तो. हल्ली रात्री जागतो ना. हो नाही म्हणजे रात्री अलीकडे ते शुभाताईंबरोबर फोनवर बोलत असता. हरिपंत मी तुमच्याशी कधी खोटं बोलेन का? मला एवढंच म्हणायचं आहे की प्रेमात माणसानं चुकीचा निर्णय घेऊ नये. आपल्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी वागावं. मी नेहमी तुमच्या सल्ल्याप्रमाणे वागते हरिपंत. चला चहा घेऊया. तुमचा आग्रहच असेल तर मी नाही कोण म्हणणार. चला चला. अरे ये. बोलवलं? बरं झालं आलीस. मी मुद्दामून तुला बाहेर बोलावलं. मी तुला काही फाईल्स तपासायला दिल्या होत्या, त्या झाल्या? नाही अजून काम कम्प्लीट नाही हे झालं. बघ त्या फाईल मध्ये सगळा गोलमाल आहे. मला माहितीये. मी आईसाहेबांशी बोलले पण. काय म्हणाली आई? त्या म्हणाले अकाउंट्स पूर्णपणे बघितल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. अरे पण ते अकाउंट्स तर पूर्ण झालेले आहेत. माझ्या वडिलांनी त्याच्यावर सह्या सुद्धा केल्यात. मला कळत नाही आई नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करते. मी काय म्हणते म्हणजे प्लीज तुम्ही समजून घ्या. मी सगळ्या फाईल चेक करते आणि मग तुम्ही डिसिजन घ्या. आपल्या दोघांमध्ये आज जे काही नातं निर्माण झालंय ना, ते नातं जरी असलं तरी अजूनही मी या घरची नोकरच आहे ना. तेव्हा प्लीज. मला तू काय म्हणतेस ते कळतंय. आमच्या घरातली नातीच इतकी गुंतागुंतीची आहेत आणि अर्थातच ती माझ्या वडिलांनी निर्माण केलेत किंवा परिस्थितीमुळे ती निर्माण झाली असतील. आता हे फक्त आईच सांगू शकते, पण ती मला सांगणार नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याला तिला याबद्दल सगळं सांगितलं पाहिजे, सावध केलं पाहिजे. आणि म्हणूनच तू ते अकाउंट्स नीट चेक कर आणि फायनल करण्याआधी मला दाखव. सॉरी पण हे माझ्या तत्वात नाही बसत. शुभा, आई साहेबांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की हे सगळं मी त्यांनाच सांगायचं. प्लीज प्लीज पुन्हा सांगते, गैरसमज करून घेऊ नका. शुभा, आज तू मला जास्तच आवडलीस. आता मी तुझ्यापासून जास्त वेळ दूर राहू शकत नाही. आपण दुपारी लंचला भेटूया तेव्हा बोलूया, ठीक आहे?
ते मालक, आपण मला बोलवलत? हो, माझं थोडं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. तुम्ही बसा ना. नाही, या घरात सेवकांनी बसायची पद्धत नाहीये. त्यातून ही आई साहेबांची जागा आहे. काका, काळ खूप बदललाय ना, असं नाही का वाटत तुम्हाला? या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या जमान्यात ठीक होत्या. आता तसं काही नाहीये. तुम्ही बरं, हवं तर मी तिथे बसतो, तुम्ही इथे बसा. या, बसा बसा बसा, खरंच बसा. माझं काम खूप महत्वाचं आहे. बसा. बोला. काका, तुम्ही गेली अनेक वर्ष आमच्या घरात आहात, आमच्या घराशी संबंधित आहात. म्हणजे मी तुम्हाला काका म्हणतो. माझ्या वडिलांचे तुम्ही अत्यंत जवळचे मित्र होतात, सहकारी होतात. या घरात ज्या काही चांगल्या वाईट घटना घडल्या त्याचे साक्षीदारही होतात. काका, मला अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, म्हणजे ज्यांची उत्तरं कदाचित आईकडे असतील पण ती मला देणार नाही, किंवा काही प्रश्न मी तिला विचारू शकणार नाही. अशा काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. कुठले प्रश्न जरा स्पष्टपणे सांगाल? मुख्य म्हणजे अकाउंट्स विषयी मला काहीच माहित नाही, तर त्याविषयी थोडंसं सांगा. काय जे अकाउंट्स म्हणजे आता शुभाताई ज्या म्हणजे जे अकाउंट्स पाहतायत ते खूप जुने अकाउंट्स आहेत आणि तुमच्या वडिलांनीच ते अकाउंट स्वतः पाहून चेक करून बंद केले होते. त्या संदर्भात मी आपणाला जास्त काही माहिती देऊ शकणार नाही, कारण मुळात मला काहीच माहित नाही. आणखीन कुठला प्रश्न आपल्याला भेडसावतो? तो प्रश्न आहे या घराविषयी. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, माझं बरंचसं शिक्षण बाहेर झालं, त्यामुळे मी या घरात तितका कधीच रुळलो नाही किंवा राहिलोही नाही. पण या घरात मी आल्यापासून एक गूढ वातावरण असल्यासारखं मला भासतं. हे नक्की काय आहे? म्हणजे कुठलं गूढ हे नेमकं मला सांगितलं तर म्हणजे माझ्या दृष्टीनं घरात तसं गूढ वगैरे काही नाहीये. नातेसंबंध आहेत, त्याच्यामधले ताणतणाव हे कल्पना करू शकतो मी त्याबद्दल, पण गूढ असं या घरात तरी नाहीये. मला वाटलं होतंच तुम्ही मला जी उत्तरं हवी आहेत ती देणार नाहीत, पण असो, नेव्हरदलेस बरंच काही कळतंय आणि माझी खात्री आहे की जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल विश्वास वाटेल तेव्हा तुम्ही मला त्याबद्दल नक्की सांगा. अजून एक फार महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे प्रताप विषयी. प्रताप हा आपला मोठा भाऊ, सावत्र. लहानपणापासूनच एका वेगळ्या लोकांच्या मध्ये वावरल्यामुळे म्हणा किंवा त्याच्यावर एक वाईट संस्कार झाल्यामुळे म्हणा की त्याचं आजचं जे वागणं आहे ते संस्कारिक लोकांच्या अत्यंत विरुद्ध आहे. मान्य आहे मला, खूप चुकीचं वागतात ते, पण शेवटी काही झालं तरी तो या घराण्याचा वारस आहे.
आणि मला काही कळत नाही, पण या घरातला तो असूनही या घराशी त्याचं वैर का आहे हे मला अद्यापही कळत नाहीये. आईसाहेब अतिशय चांगल्यापणाने त्याच्याशी वागतात, पण एखाद्याचा स्वभाव असतो. मला काय वाटतं छोटे मालक, आपण या गोष्टीमध्ये जास्त आता लक्ष घालू नका. नाही म्हणजे जे काही करायचं आहे ते आपण शांतपणे एकत्र बसून करूया. काही समस्या असतील तर त्या आईसाहेबांशी बोलून सामोपचारानं सोडवूया. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांनी तुमच्या बाबतीत आता निर्माण केलाय, त्यावर काय उपाय करता येईल याचा आपण विचार करूया. पण एक या घरावर त्यांचा आकस आहे, तो कशाबद्दल आहे तो अजूनही मला कळत नाही. त्याच्या पाठचं कारण मी जाणू शकतो, पण माफ करा, आणखीन काही आपले प्रश्न आहेत. नाही, जेवढं सांगितलं ते सुद्धा पुरेसं होतं. अर्थात मला अपेक्षित तितकं पुरेसं नव्हतं, पण काही हरकत नाही. मला वाटतं थोडासा विश्वास माझ्यावरचा वाढल्यावर तुम्ही नक्की मला त्या प्रश्नांची उत्तर द्याल. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच या घरातली सगळी बित्तम बातमी, जे गूढ म्हणताय तुम्ही गूढ, ते सांगेन. वेळेची वाट पहा, वेळेची वाट पहा. घाई करू नका आणि शांत रहा. येतो. हे बघ विनय, आपलं काय ठरलंय, तू या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालायचं नाहीस. काल प्रताप तुझ्याकडे आला होता. हे बघ, त्याला आम्ही पाठवलं नव्हतं. नाही नाही, मला असं नाही म्हणायचंय. माझ्या मनात सुद्धा नाही असं. घरी कोण आलाय? हो ग, चल जरा बघू. कोणीतरी आहे. मला भीती वाटते. चाकू, खून. माझी मस्करी करू नकोस, आणि माझी मस्करी करायची तुझी लायकी नाहीये, समजलास ना तू? जशी आज्ञा. चहा कॉफी काही? अरे हट, चल. कानाखाली जाळ नाही का काढायचा? अरे मोठा भाऊ ना तू. पुढच्या वेळेला खेस तो काना खालीस त्याच्या. आता गप्प बसला त्याचं काय करायचं? त्याची चूक वाटते आता मला झालेली. मावशी, चोरून ऐकू नये. एकदा तुझ्या पोटात काही राहत नाही. उगीच गोत्यात यायला नको. समजा तेच म्हणते, पर कानाला व्यसन आहे ना व. अरे काय सांगतोस काय? कोण होता तो माणूस? अरे पण विचारपूस नाही का करायची? हे बघ, नीट विचारपूस कर. तो माणूस कोण आहे ते शोधून काढ. कोमल हळव्या बालपणातून एक आठवण सले मनातून
मांजे